25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। वेगवान स्वरूपातल्या घडामोडींना आपण सुरुवात करूयात। दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांबाबत बोलत नाहीत, मात्र माझ्या विरोधात बोलतात। त्यांना एवढी माझी धास्ती घेतली आहे का असा टोला विशाल पाटलांनी लगावला। तर माझं वारं होतच, आता मात्र त्याचं वादळ झालंय असंही विशाल पाटील म्हणाले। विशाल पाटलांनी केलेल्या टीकेला संजय काका पाटलांनी चोख उत्तर दिलं। फिरलेल्या वाऱ्याचं वावटळ कुठं जातंय हे फक्त बघाच असं म्हणत संजय काका पाटलांनी विशाल पाटलांना टोला लगावला। पक्ष गेला, चिन्ह गेलं, पण मी खंबीरपणे उभी आहे। जनता माझ्या पाठीशी असेल तर मी संघर्ष करत राहणार असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय। तर मेरिटवर मतदान करा असं आवाहनही सुप्रिया सुळेंनी मतदारांना केलं। बारामतीतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची आज सांगता होणार असून मिशन ग्राउंड इथं सभा होणार आहे। शारदा प्रांगण इथून पदयात्रा निघणार असून अजित पवार, पार्थ पवार, जय पवार देखील उपस्थित राहणार आहेत। जय पवार यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी दोघांनीही एकमेकांचं स्वागत केलं। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आलंय। विनायक राऊतांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला। राणे म्हणतात 35 वर्ष राजकारणात जिल्ह्याचा विकास केला, मग MIDC मधील भूखंड कोणी घेतला? शासकीय सोडून स्वतःचं मेडिकल कॉलेज काढलं, हाच नारायण राणेंनी केलेला विकास आहे का असा सवालही त्यांनी विचारला। मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी कोकणात जाहीर सभा घेतली। यावेळी पक्षवाढी करता राज ठाकरे भाजपची तळी उचलतायत असा टोला विनायक राऊतांनी लगावलाय। दीपक केसरकरांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कोबड्या घेऊन निवडणूक लढवावी लागते असा टोला लगावलाय। तर बाळासाहेब एकटे निवडणूक लढायचे, तसे तुम्ही एकटे लढा म्हणजे तुमची ताकद समजेल असं आव्हानही त्यांनी ठाकरेंना दिलं। प्रणिती शिंदे कोणतीही सुरक्षा न घेता मतदारसंघात फिरतात, त्या एकट्याही लढू शकतात, त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत त्या लोकांना न्याय मिळवून देतीलच असा विश्वास सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केला। शरद पवार यंदा बारामतीत मतदान करणार आहेत। लेखीकरता बारामतीत मतदान करण्याची प्रक्रिया पवारांनी पूर्ण केली आहे। यावेळी ते माळेगावात मतदान करणार आहेत, तर मतदानाच्या दिवशी पूर्ण दिवस शरद पवार गोविंद बागेत राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला भेट देणार आहेत। नरेंद्र मोदी हे अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाचं दर्शन घेणार असून सुग्रीव किल्ला ते लता मंगेशकर चौक असा जवळपास 2 किलोमीटरचा रोड शो ते करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। पंतप्रधानांच्या स्वागताकरता आणि रोड शो करता संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे। राम हनुमंताच्या फोटोसह आकर्षक फुलांनी परिसर सजवण्यात आलेला आहे। उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल हे बोरिवली पूर्व इथल्या नागरिकांशी संवाद साधत आहेत। गोयल यांच्या प्रचारासाठी भव्य रोड शो सुरू आहे। यामध्ये आमदार प्रकाश सुर्वे, भाजप आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाल शेट्टी, महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झालेत। मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मंत्री दीपक केसरकर ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत। केसरकरांनी सावंतवाडी बाजारपेठेत जाऊन नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या गाठी भेटी घेत राणेंचा प्रचार केला। सिंधुदुर्गची जनता राणेंच्याच पाठीशी उभी राहील असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारार्थ आज सावंतवाडीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। दीपक केसरकर राणेंच्या प्रचाराकरता मैदानात उतरले। ठाकरेंनी केलेल्या टीकेला केसरकरांनी प्रत्युत्तर देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सत्ताधारी सध्या घाबरलेले आहेत, म्हणून 10 वर्षात काँग्रेसनं काय केलं असा विचारत काँग्रेसवर टीका करतायत असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलं। सत्ताधाऱ्यांना शाहूंच्या विचारांची एवढी का घृणा असा सवालही वडेट्टीवारांनी केला। जळगावातील एका सभेत गुलाबराव पाटलांचा अनोखा अंदाज बघायला मिळाला। ईडीनं केलेल्या कारवायांचं त्यांनी शायरीतून कौतुक केलंय। ईमानदारों के लिए लहर है मोदी, बेईमानों के लिए कहर है मोदी असं म्हणत त्यांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये 22 अर्ज वैध ठरले तर 8 अर्ज अवैध ठरलेत अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। तर उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असून लढतीचं अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे।
संगमनेरमध्ये भजी पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे सगळेच उपस्थित होते. निवडणुकीच्या काळात वातावरण कितीही गरम झालं तरी पार्टीनिमित्त सर्वपक्षीय एकत्र येत असल्यानं याचा फायदा होतो असं बाळासाहेब थोरात म्हणाले. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार आज थंडावणार आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यात 11 जागांकरता 7 मेला मतदान होत आहे, म्हणजे मंगळवारी मतदान होत आहे. त्यामुळे उरलेल्या अवघ्या काही तासातच निवडणुकांच्या प्रचारासाठी उमेदवार मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी कोल्हापूर आणि हातकणंगलेत मुख्यमंत्री शिंदेंची सांगता सभा होणार आहे. सभेत मुख्यमंत्री कोणावर निशाणा साधणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात झंझावाती दौरा आहे. मुंबईत 2 तर नगर, बीड आणि नंदुरबारमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणार आहे. 17 मेला शिवाजी पार्कात पंतप्रधान मोदींची तोफ धडाडणार आहे, तर 7 मेला नगर आणि बीडमध्ये आणि 10 मेला नंदुरबारमध्ये जाहीर सभा होणार आहे. धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा शरद पवारांवर शरसंधान साधलंय. राज्यात जी राजकीय परिस्थिती समोर आली आहे त्याचे कर्ते शरद पवार असल्याचा गौप्यस्फोट धनंजय मुंडेंनी केला. दुसरीकडे पंकजा मुंडेंची निवडणूक ती माझी निवडणूक असं म्हणत त्यांनी बहिणीची बाजू घेतली. देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठा कट रचण्यात आला होता. याबाबत लवकरच गौप्यस्फोट करेन असं मोहित कंबोज यांनी म्हटलंय. या कटात राष्ट्रवादी काँग्रेसची महिला नेता, IPS अधिकारी, आमदार आणि एका माजी पत्रकाराचाही समावेश असल्याचं कंबोज म्हणाले. उस्मानाबाद लोकसभेच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील आणि मवियाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. दिवसभर दोन्ही उमेदवार मतदारसंघात प्रचार रॅली करणार आहेत. सांगलीतील मविया, महायुती आणि अपक्ष उमेदवार या तिन्ही उमेदवारांकडून आज शेवटच्या दिवशी जोरदार प्रचार करण्यात येतोय. संजय काका पाटील, विशाल पाटील, चंद्रहार पाटील शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शनही करणार आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरता गृहमतदानासाठी चोपडा आणि रावेर मतदारसंघात मतदान पार पडलं. यावेळी 85 पेक्षा अधिक दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी आज गृहमतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रकाश आंबेडकरांनी राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं विधान केलं होतं. त्यावरून बाळासाहेब थोरात आणि विखेंमध्ये जुंपली आहे. त्यांना हवा लवकर कळते असं म्हणत थोरातांनी टीका केली. थोरातांच्या डोक्यावर परिणाम झाला असा पलटवार विखे पाटलांनी केला. लोकसभा निवडणुकाचं बिगुल वाजल्यानंतरही बसपकडून कोणतीच हालचाल नव्हती. मात्र अखेर शेवटच्या क्षणी बसपकडून मुंबईत 6 उमेदवार देण्यात आले. त्यातही गायक नंदेश उमाप यांना उत्तर पूर्वमधून उमेदवारी देत बसपनं आश्चर्याचा धक्का दिला. डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर 4 वरच्या सरकत्या जिना अखेर सुरू झालाय. हा जिना गेल्या अनेक दिवसांपासून बंद होता. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यावर हा सरकता जिना रेल्वे प्रशासनानं सुरू केला. हिंगोलीच्या मुख्य बाजारपेठांमधील रस्त्यांवर मोकाट गुरं वर्दळीच्या वेळी ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्यानं नागरिक हैराण झाले. त्यामुळे या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होती. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता महा-DBTच्या साईटवर शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुविधा उपलब्ध केली आहे. हा अर्ज भरण्यासाठी 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांकरता ही अंतिम मुदतवाढ आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा लवकर जाहीर केला जाणार आहे. त्यासोबतच संकेत राज्य मंडळानंच दिलेले 12वीचा निकाल 3ऱ्या आठवड्यात आणि 10वीचा निकाल मे अखेरीस लागण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच गोंदिया जिल्ह्यामध्ये 42 अंशांवर पारा गेला. नागरिकांना आता उन्हाचे चटके बसू लागलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं देखील केलंय. काम असेल तरच दुपारच्या वेळी बाहेर पडा असं आवाहन देखील करण्यात आलंय.
अकोला जिल्ह्यात मे हीटचा तडाखा जाणवायला सुरुवात झालेली आहे। तापमानाचा पारा 44.3 अंश सेल्सिअसवर गेलेला आहे। परिणामी जिल्ह्यातील जलाशयातील साठ्याचं बाष्पीभवन होत असल्याने जलाशयातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होते। जळगावच्या बोदवड शहरात दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय। शेवाळयुक्त पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय, त्यामुळे पाणीपुरवठा विभागाविरोधात संताप व्यक्त केला जातोय। उष्णतेच्या लाटेमुळे राज्यातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे। मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील पाणीसाठा 28% पोहोचलाय, त्यामुळे 2344 गावं आणि 5749 वाड्यांना 2952 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय। भुसावळच्या हतनूर धरणातील जलसाठ्यामध्ये यंदा झपाट्यानं घट होते। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये धरणात 7% जलसाठा कमी आहे, त्यामुळे 110 गावांमध्ये पाणी टंचाईची भीती निर्माण झाली आहे। मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होताना बघायला मिळतोय। गेल्या अनेक दिवसांपासून अनेक भागांमध्ये पाणीबाणीची स्थिती आहे। मराठवाड्यात केवळ 17% पाणीसाठा शिल्लक असल्यानं चिंता व्यक्त केली जाते। भुसावळ शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावते, त्यामुळे पालिकेच्या 10 टँकरद्वारे शहराला पाणी पुरवठा केला जातोय। त्यात आता भर म्हणून पालिकेनं 4000 लिटर क्षमतेनं 2 नवीन टँकर घेतलेत। बीड जिल्ह्यात दुष्काळाचा सगळ्यात मोठा फटका फळबागेला बसलाय। मोसंबीच्या बागा पाण्याविना करपून गेल्यात, त्यामुळे शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसलाय। सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरतेय। जळगावात जामोद चालकाच्या क्रूरपणाचा कळस बघायला मिळाला। वाहनाच्या धडकेमुळे जखमी झालेल्या एका व्यक्तीला रुग्णालयात उपचाराला नेण्याऐवजी चालकानं त्याला जंगलात फेकून दिलं। 2 दिवसांनी या तरुणाचा मृतदेह सापडल्यानं आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं तलाठ्याच्या शासकीय निवासस्थानावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी दगडफेक केली। या दगडफेकीच्या घटनेत खिडक्यांच्या काचा दरवाजे फुटून नुकसान झालंय। या घटनेविरोधात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणुकीच्या काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येतोय। अशातच बीडच्या गेवराईतील चेकपोस्टवर एका कारमधून लोखंडी पेटीत तब्बल 1 कोटींचं घबाड सापडलंय। मात्र कार चालकाकडे कोणतीच कागदपत्र नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे। वाशिम शहरातील पुसद नाका परिसरातून अवैधरित्या बैलांनी कत्तलीकरता नेणाऱ्या ट्रक पकडले। 14 बैलांना जीवनदान दिलं। या घटनेनंतर आरोपी ट्रक सोडून पसार झाले। त्याचा शोध पोलिसांनी घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी होतीये। वाढलेल्या तापमानामुळे जंगलातील पाणवठे कोरडे पडायला लागल्यानं माकडांच्या कळपानं यवतमाळमधील शहरी वस्त्यात धुमाकूळ घातलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे। नागपूरच्या पारडी इथल्या नेताजी नगर भागात एका फर्निचरच्या दुकानात भीषण आग लागली। या आगीत जुने लाकडी दरवाजे, दरवाजाच्या चौकटी, लाकडी पाट्या जळून खाक झाल्या, तर आगीचं कारण नेमकं समजू शकलेलं नाहीये। संभाजीनगरच्या चिखलठाणा शिवारातील सिटी जवळ जमिनीच्या वादातून 2 गटात वाद झाला। यात जमावानं जेसीबीच्या सहाय्यानं बांधकामाची तोडफोड करत 8 मजुरांच्या दुचाकी पेटवून दिल्या। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एक छोटासा ब्रेक, काही क्षणात पुन्हा भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।